घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या खंडोबा टेकडीच्या जंगलात जेसीबी लावून 300-400 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या विरोधात निसर्गप्रेमींनी जोरदार रोष व्यक्त केला असून या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पवई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल केलाय। हे जंगल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। पवई घाटकोपर येथील दंगल आरक्षित सुरक्षित जंगल त्यांना इथला कोणतरी बिल्डर कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिका कुर्ला एल वॉर्डचे अधिकारी तिघांनी मिळून जे सत्यानाश गेले काही दिवसात एवढा मोठा रस्ता तयार केला, शेकडो झाडाची तोडफोड केली आणि तक्रार केल्यानंतरही महापालिका दुर्लक्ष करीत आहेत। आज आम्ही पोलिसला तक्रार दिली आहे। पोलीस आणि अधिकाऱ्यांसमवेत या जागेची पाहणी केली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की मी फॉरेस्ट कन्झर्वेटरशी महापालिका आयुक्तांची चर्चा करणार आणि हे ज्यांनी मुंबईचा जंगल मग तो आरे कॉलनी असो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असो की हे पवईचं हे जंगल मुंबईचा प्राणवायू यांच्यावर कारवाई होणार। तुम्ही आरे कॉलनीत देखील गेले होते, तिथे देखील अशी वृक्षतोड तुमच्या समोर आली। खंडोबा टेकडीवर अशी वृक्षतोड, मुंबईची जंगलं कुठेतरी नष्ट केली जातात त्या भूमाफियांकडून असं वाटतं। हे चिंतेची बाब आहे। एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर अतिक्रमण, आरे कॉलनीचे गोडाऊन, जे घास ठेवण्याचे गवत ठेवण्याचे ठिकाण, त्यात कमर्शियलायझेशन, मोठे फिल्म स्टुडिओ ठिकठिकाणी आणि इथे खंडोबा टेकडी ज्याला आपण म्हणतो होर्सू व्हॅली, तिथे इथला कोणतरी बिल्डर आणि महापालिका अधिकारी सत्यानाश करीत आहेत। हे दंगल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे। आता काय तुम्ही मागणी करणार आहात? मी पोलीस आलेले आहेत, त्यांना सांगितलं याच्यावर गुन्हा दाखल करा, चौकशी होणार, जे कोणी असेल त्यांच्यावर कारवाई होणार आणि यापुढे कोणताही कॉन्ट्रॅक्टर जेसीबी किंवा माणूस आला तर तो काही वर्ष पोलीस स्टेशनचा बाहेर जाणार नाही, त्याची आम्ही दक्षता घेऊ। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।